आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। सगळ्या तुमच्या भावना ज्या येतात ना त्या भावना सगळ्यांच्या आपल्या सगळ्यांच्याच येतात आणि आपण हिंदू म्हणून तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र राहिले त्याबद्दल सगळ्यांचे अभिनंदन। सगळे एवढे ताबडतोब एक तासामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने हजर राहतात म्हणजे त्याचा अभिमान तुम्हाला तेवढा आहे, आमचा आम्हाला सुद्धा तेवढा अभिमान। परंतु एक गोष्ट तुम्हाला सांगतो की आता फडणवीस साहेब आज भाषण करतात, मी आज निघाल्यापासून त्यांना कॉन्टॅक्ट करतो की बाबा तुम्हाला हे ताबडतोब आदेश द्या आणि तुमचा हा तपास कोणाकडे दुसऱ्याकडे द्या आणि ताबडतोब त्या आरोपीचा तपास लागला पाहिजे। आता इथं देवाशी शिवपूज्य साहेब आले, ते म्हणले फिरायत काय करायची कशी करायची तुम्ही प्रत्यक्ष 2 माणसं चांगले अनुभव तिथं पाठवा, आम्ही प्रत्यक्ष फिरायत नोंदवून घेतो, आम्हाला थोडासा वेळ द्या आणि जर कदाचित नाही तपास आला तर आपल्याला काय पुढची भूमिका घ्यायचा आपला अधिकार आहे ना, आपण घेऊ ना। तुम्ही जर म्हणले आपल्याला पुढची भूमिका घेऊन काय घ्यायची तर आपण करू। आज आपण राहुरी शहर सगळं पूर्णपणे बंद करण्याचं काम करू आपण पहिलं। दुसरी गोष्ट अशी आहे यांनी जे काय आपल्याला जर सांगितलं का आम्हाला एवढ्या दिवसात वेळ द्या आणि एवढ्या वेळात आम्ही करू, नाहीच जर कदाचित केलं तर आम्हाला शंका 100% शिवपूज्य साहेब ही जे काही हिंदूचा माणूस कोणी करू शकत नाही। जाणीवपूर्वक तुम्हाला सांगतो का तिथं जे काय मुस्लिम येतात त्यांनीच हे सगळं उद्योग करण्याचं काम केलं। मला सांगतो का जर कदाचित याच्यामध्ये यांनी जर कदाचित टाळाटाळ केली वेळ जर घातला आणि कोणीतरी आलतो फालतू आणून त्याला आरोपी केले तर ही गोष्ट आम्ही काय मान्य करणार। जो प्रत्यक्षात ज्यांनी गुन्हा केला, ज्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला काळं बांधलं तोच आरोपी अटक झाला पाहिजे आणि आरोप अटक होत असताना त्यांना जे काय कलम लावायचे हे पूर्णपणे नॉन बेलेबल कलम तुम्हाला लावा लागते आणि कलम लावून तुम्हाला सांगतो का तुम्हाला जी फिर्याद आहे FIR आहे त्या पद्धतीने त्यांनी नोंद घेतली पाहिजे आणि FIR चांगली जर कदाचित दिली तर तो बाहेर सुटता कामा नाही, आपल्याला ही भूमिका त्याच्यामध्ये घ्यावं लागेल। साहेब आमचा तालुका इतका संभाव आहे ना। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।